खांदे बसून आता पाऊस आहे हिरा ना पाऊस आहे नंतर आता ही आडे घाण वगैरे उई जायले आणि आडे पाणी कसं आहे मई आणि माझी घाण एक सवा घाण काढायला काय 4 महिन्यापूर्वी काढलं होतं क्रिकेट पाव आणि घाण काढायला पाऊस आहे तोंडी जोडी लागेल आणि एवढी घाण पडेल छे आणि आता पावसानं पाणी ते पाणी कत जाईल शासन प्रशासन लक्ष द्यावं पाहिजे म्हणजे इथलं गंभीर परिस्थिती विचारले आता इकडे दखा इकडे दखा आरोग्य घरच ना पाणी घुशी राही ना इथलं गावामध्ये बिमारी पडतात लोक. चौबारी गावाची अवस्था अशी आहे तिथं आजूबाजूला वस्ती आहे हे एवढं गवत उगलेलं आहे. मे महिना आता संपत येतो आहे पावसाळ्याची चाव लागलेली आहे परंतु ग्रामपंचायत प्रशासक आणि ग्रामसेवक एवढे निश्चिंत आहेत. या ठिकाणी होणारे डास रोगराई आजूबाजूची घरं आहेत आरोग्यावर हजारो रुपये खर्च दाखवले जात आहेत तीर्थखतावणीला किंवा व्यवहाराला परंतु प्रत्यक्षात कुठलीही स्वच्छता नाही. ग्राम स्वच्छतेवर खर्च दाखवला गेला परंतु या प्रकारची कुठलीही स्वच्छता या ठिकाणी गावामधून जाणाऱ्या सोमनाथ नालाची कुठलीही स्वच्छता झालेली नाही आहे. मागं पंचायत समिती सदस्य आदरणीय भिकेशभाऊ पाटील यांनी स्वतः JCP देऊन हा भाग स्वच्छ केला गेला होता नाला परंतु त्याला बरेच दिवस झाल्यानंतर पुन्हा ती घाण झालेली आहे. आम्ही त्यांना विनंती केली परंतु सध्या जिकडे तिकडे शेतकऱ्यांची कामं असल्यामुळे शेतीची कामं असल्यामुळे JCP रिकामे नाही आहेत म्हणून त्यांनी विनंती केली तर सर आम्ही तुम्हाला पाठवू तुमच्या गावाला ही स्वच्छतेसाठी पण चालू आमच्याकडे उपलब्ध नाही जर तुम्हाला मिळत असेल तर आम्ही पैसे देऊ. हे म्हणजे बाहेरगावचा जो व्यक्ती आहे जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य भिकेशभाऊ पाटील त्यांचं सहकार्य आहे परंतु गावातले जे प्रशासक आहे किंवा जे ग्रामसेवक आहेत घरपट्ट्या पाडत आहेत परंतु प्रत्यक्ष काहीच नाही. ग्रामस्वच्छतेवर पैसा खर्च केला जातो आहे परंतु मग या ठिकाणी हा नाला एवढा भरून आलेला आहे या ठिकाणी गवत उगलेलं आहे सगळी दुर्गंधी आहे. त्याचप्रमाणे या बाजूला बी इकडे बी तीच अवस्था झालेली आहे. या बाजूला म्हणजे पूर्ण नाल्याची अवस्था अत्यंत दयनीय. तरी याबाबत वरिष्ठांनी BDO साहेब असतील किंवा CO साहेब असतील यांनी याबाबत संबंधित ग्रामपंचायतला ग्रामसेवकाला याबाबत सूचना द्याव्यात अशी आम्ही सगळे ग्रामस्थ अपेक्षा करतो आणि लवकर या अस्वच्छतेपासून गावाची सुटका होईल अशी अपेक्षा करतो.